पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या खोमेनी यांच्या हत्येसंदर्भात शोक व्यक्त करावा। इराणनं संकट काळात भारताला मदत केलेली आहे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिलेली आहे। शोक व्यक्त करायला तुम्ही घाबरताय का असा सवाल सुद्धा राऊतांनी उपस्थित केलाय। तसंच अमेरिका इस्रायलनं इराणमधील शाळेवर केलेल्या हल्ल्यासंदर्भातही हे सैतानी कृत्य असल्याचं म्हणत राऊतांनी निषेध व्यक्त केलाय। या क्षणी भारतानं सगळ्यात आधी प्रधानमंत्री मोदींनी इराणचे सुप्रीम लीडर खमेनाई यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला पाहिजे। ते लोकांतून निवडून आलेल्या एका राष्ट्राभिमुख सरकारचे सुप्रीम लीडर आहे। युद्धामध्ये ज्या पद्धतीनं त्यांची हत्या झाली, अमेरिका आणि इस्रायल, इराण हा भारताचा सगळ्यात जुना परंपरागत मित्र आहे। आता का संजय राऊतचे सल्ला घेऊन आता आंतरराष्ट्रीय युद्ध लढणार का? काय बोलतात हे? नाही तर संजय राऊतला त्या दोघा देशाच्या बॉर्डरवर उभं करायला हाच काहीतरी संदेश देईल तिथून। कोणतं पॉलिसी, कोणती, देश कुठं चाललाय, ते आंतरराष्ट्रीय गप्पामध्ये आपल्यासारख्या माणसांनी कशाला नाक खुपसायचं? देशाचा पंतप्रधान मजबूत आहे ना। आता याने फोन करून जर डोनाल्ड ट्रम्पला सांग म्हणा, नाही तर आता काय कोणतं ते नातेव वितो त्यांना सर्वांना सांगत बस। आपलं ऐकतंय कोण ह्याला तरी थोडंसं चान्स असलं पाहिजे ना। डोक्यावर पडल्यासारखं काय स्टेटमेंट करतात हे लोक? जग त्या युद्धाकडे पाहतंय, अख्ख्या जगाचं लक्ष लागलेलं आहे, अनेक जग त्यात, अनेक देश त्यात इन्व्हॉल्व होत आहेत। अशा वेळेला आपल्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी याच्यावर एवढं मोठं भाष्य करण्याची गरज नाही आहे। तुम्हाला हे आंतरराष्ट्रीय सल्ला देण्यासाठी कोणी जर बोलवलं असेल ना तर तुम्ही द्या। म्हणून अशा या किरकोळ बाबी घेऊन आपल्याच देशाच्या पंतप्रधानांची बदनामी करण्याचा जे काही तुमचा डाव असतो ना, किंवा तुमचा रोजची जी ड्युटी आहे ती त्यांनी बजावलेली आहे।